एक मुद्दा जो आहे म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामधलं जे प्रकरण होतं म्हणजे 30-40 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला. ईडीची चौकशी लागली म्हणजे रजत प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल लिमिटेड तुमच्यावरती आरोप झाले आणि म्हणून मग तुम्ही पवारांना सोडलं असंही एक मांडणी विरोधकांकडनं केली गेली. त्याचं खंडन कसं कराल? नाही, आम्ही काही घोटाळा कुठलाच नव्हता. सरसेनापती संताजी घोरपडे जो कारखाना काढला आहे तो शेतकऱ्यांचे पैसे घेऊन काढलेला आहे. 40 कोटी रुपये तोच घोटाळा म्हणतात ते. आता शेतकऱ्यांचे पैसे घेतले आणि त्याला ज्या सोयी सवलती आहेत जे राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये कारखाने उभे राहिले ते शेतकऱ्याचे पैसे घेऊनच राहिले. त्यामध्ये त्यांना महिन्याला साखर देणे 5 किलो, कमी सवलतीच्या दरामध्ये त्यांचा ऊस नेणं, त्यांच्या मुलांना नोकऱ्या देणं, त्यांची वाहनं जर असतील तर ती ऊस वाहतुकीसाठी लावणं इत्यादी फायद्यासाठी लोक पैसे देतात आणि शेअर्स होतात. आता मला एक सांगा, यामध्ये आता कुठल्या तरी आपला कॅपिटल उभं करत असताना कुणीकडनं पैसा उभा केला म्हणजे घोटाळा कसा झाला सांगा. शेवटी आमची सगळी प्रॉपर्टी तारण दिली, आपण कर्ज त्याला तारण ठेवली आणि मग कर्ज काढून आपण कारखाना उभा केला. यामध्ये कसाही घोटाळा नाही. आता जर तसंच जर असतं तर मग ह्याच्यापूर्वीच निर्णय घेतला असता. इतकं होऊनसुद्धा आपण जाताना मी एकटा नाही गेलो, आम्ही अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेलो. त्यामुळे मी एकटा गेलो असतो, अनेक जण जात आहेत तसं, तर तुम्ही हा आरोप तुमचा बरोबर होता. पण हा सामुदायिक निर्णय घेतला पक्षाच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि वरती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे आपला राज्याचा विकास होईल ही महत्त्वपूर्ण हे अजितदादा पवारांनी घोषणा केल्या होत्या. हे एकमेव हे करून आपण गेलो. असा विचार अनेक वेळा झाला होता. आम्ही 2000 मला वाटते 14ला सुद्धा बाहेरून पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली. पवारसाहेबांनी जे पुल स्थापन केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यामध्ये ते जनसंघ होतं, त्याशी त्यांच्या मंत्रिमंडळात होतं. त्यावेळेला अनेक मंत्रीसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काय नाही. पण मग हे तुम्हाला पवारसाहेबांना पटवता का नाही आलं? म्हणजे काय ते पटले नाही? ऐनवेळी त्यांचे याबद्दलचे विचार वेगळे होते. अनेक वेळा त्यांनी त्याला संमती दिली, पण नंतर त्यांनी त्याला नकार दिला. आणि जे अजितदादा पवारांच्या बोलण्याप्रमाणे की अनेक वेळा ते पुढं होते चर्चेला आणि ते तोंडघिशी पडायचे. आणि अशा या गोष्टीमुळं अजितदादांनी हा एकदा निर्णय कणखरपणानं घेतला. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे? नाहीये आता त्याची काही मला माहिती नाही. तुम्हाला असं सांगितलं जातं का? म्हणजे भाजपमध्ये असं सांगतात की यावर बोला यावर नको, असं राष्ट्रवादीत पण आहे का? नाही, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आमच्या वेळेत तशी काही परिस्थिती नाही.